everything that you do, starting from breathing, it teaches you something. Every class is different. Every group is different. Bigger changes cannot only be brought by revolution. It is generally brought by incremental changes which are suitable for that particular environment. दुसऱ्यांना आनंदी ठेवण्यामध्ये तुमचा काय हातभार लागेल असा तुम्ही नेहमी प्रयत्न करता. आपण एक 8च्या पेक्षा जास्त एमओयूज फार महत्वाच्या नावाजलेल्या संस्थांबरोबर केले. महाराष्ट्रामध्ये स्पेशली फार मोठं राज्य आहे. आज आपण 400 लोकांना एका वेळी ट्रेनिंग देऊ शकतो. तिथे आपण 3000 पर्यंत लोकांना एका वेळी ट्रेनिंग देऊ शकतो. ही फार मोठी गोष्ट आहे. समजा कॅन्टीनमध्ये एखादं चांगलं ह्या कॅन्टीनमध्ये चांगला त्यांनी डिश बनवलेला आहे, त्या कॅन्टीनमध्ये नाही. हे आपल्याला फीडबॅक मिळतं ना, मग आपण दुसऱ्या कॅन्टीनला सांगू शकतो, की बाबा तुम्ही बाबा ह्यांचं बघा ना आणि यांनी चांगला केलं म्हणून तुम्ही करायला पाहिजे, की बाबा हे जे काही केलेलं आहे मी त्या किंवा माझ्या बरोबर घडलेलं आहे त्याच्या पेक्षा वेगळं काही होऊ शकत होतं का? येत्या काळामध्ये 25 वर्षामध्ये यशोदाला आपण दाखवलीचे कॅम्पसमध्ये अशा पद्धतीने विकसित होताना पाहतो. तर ती राज्य प्रशिक्षण परिषद आणि आता राज्य प्रशिक्षण धोरणामध्ये बदल याची तुम्ही कशी सांगड घालाल आणि हे यशदासाठी आता काय दिशादर्शन करणार आहे. And I feel maybe in the next 10 years I'm going to retire, but end of the 10 years I'll come here in Tathode and see that has happened. Yes, that has become maybe a very big node of that network. सर्वांना नमस्कार. यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी अर्थात यशदा ही केवळ एक प्रशिक्षण संस्था नाही आहे, तर ही संस्था आहे प्रशासकीय विचारांना विचार देणारं एक व्यासपीठ. या संस्थेला मानवी मूल्यांची, सर्जनशीलतेची आणि भविष्यवेधी प्रशासकीय दृष्टी देणारं व्यक्तिमत्व म्हणजे यशदाचे महासंचालक माननीय श्री निरंजन कुमार सुधांशुकर. सरांचा प्रशासकीय अनुभव 25 वर्षाचा दीर्घकालीन अनुभव आहे. गडचिरोली जिल्ह्यातून सुरू झालेला हा अनुभव अनेक केंद्र शासकीय आणि राज्य शासकीय पदांवर काम करत करत यशदामध्ये महासंचालक या पदावर तर विराजमान झाले 6 मार्च 2023. आणि तेव्हापासूनचा हा प्रवास आणि त्यांचा येणाऱ्या भविष्यातील प्रशासकीय विचारांची एक सखोल चर्चा, त्यांच्यासोबतचा एक संवाद आज आपण इथे आयोजित केलेला आहे. या संवादामध्ये आपण सरांना सहभागी करून घेतो. सर नमस्कार, तुमचं स्वागत नमस्कार. करते. या धन्यवाद. संवादामध्ये सहभागी होणारे पुन्हा एक अतिरिक्त महासंचालक यशदा माननीय शेखर गायकवाड सर. मी सरांचं सुद्धा या संवादामध्ये सहभागी करते. सर नमस्कार. नमस्कार. सर आपण सरांना पुढील एक प्रश्न विचारू शकता, या संवादामध्ये सहभागी करू शकता. सर 2 वर्षाचं टेन्युअर झालं. थोडे 2 महिने कमीच आहे. काय वाटतं, समाधानी आहात की अजून काहीतरी करता आलं असतं असं वाटतं, की यापेक्षा जास्त वेग राहिला असता असं वाटतं का? धन्यवाद हा कार्यक्रम सुरू करण्यासाठी आणि मला या कार्यक्रमामध्ये बोलण्याची संधी देण्यासाठी. ट्रेनिंग आणि कॅपॅसिटी बिल्डिंग हा फार महत्वाचा विषय आहे आणि याच्यासाठी कितीही काम केलं तुम्ही तरी कमी आहे. मला तर असं वाटतो की 2 वर्ष काय इथे किमान 5 वर्षाच्या सेवा दिली आणि फुल फोर्स, फुल स्पीडने दिली तरी कमी पडणार आहे. कामाची जी स्पीड आहे, की जे काही आपल्याला इथे काम करायचं होतं, तर तो अजून वेगाने व्हायला पाहिजे होता असं तर मला वाटतंय. अर्थात यशदामध्ये जी संरचना आहे त्याच्याही थोडंसं त्याला लिमिटेशन आहे, अडचणी आहेत आणि ते आपण बिल्ड कॅपॅसिटी यशदाची कॅपॅसिटी बिल्ड करण्याचा प्रयत्न केलाय. पण तुम्हाला असं वाटतंय की याच्याही पेक्षा मोठ्या वेगाने इथे काम होऊ शकतो. मला स्वतःला ह्या 2 वर्षाचा जो प्रवास आहे तो फार चांगला मला माझा झाला इथे. नवीन प्रशिक्षणार्थी, यंग तरुण, चांगली टीम इथे आम्हाला मिळाली. त्यांच्याबरोबर त्यांना आम्हाला गाईड करता आला आणि त्यांच्याकडून भरपूर काही मला शिकता आलं. बरेचसे एक्सपिरियन्स्ड आणि वेगळ्या-वेगळ्या डिपार्टमेंटमधून इथे आलेले डेप्युटेशनवर असतील किंवा आपले गेस्ट फॅकल्टीज असतील. ते सगळे फार अनुभवी आहेत आणि मला त्यांच्यासोबत बोलून, त्यांच्यासोबत चर्चा करून कोर्स डिझाइन करताना फार मला शिकायला मिळाला आणि याचा फायदा मला पुढे जीवनामध्ये प्रोफेशनल करिअरमध्ये सुद्धा मला होणार आहे. यशदाची आठवण मला नेहमी
पूर्ण म्हणजे मला पूर्ण जीवनापर्यंत राहणार आहे. थँक यू. खूपच छान सर. नक्कीच तुमचा जो मागचा 22 महिन्यांचा अनुभव पाहता एक गोष्ट खूप प्रकर्षाने जाणवते, की जेव्हा प्रशासकीय प्रशिक्षण म्हटलं, की तुम्ही येण्याच्या आधी पण मी यशदामध्ये काम करत होती. प्रशासकीय प्रशिक्षण म्हटल्यावर प्रशिक्षण फक्त क्लासरूममध्येच घेतलं पाहिजे आणि ते टिपिकली त्या सब्जेक्टशी रिलेटेड असलं पाहिजे, असा काहीसा आमचा आधीचा जो सिलेबस होता तो होता. पण तुम्ही आल्यानंतर त्याच्यामध्ये कला, वेगवेगळ्या क्लब ॲक्टिव्हिटीज म्हणजे असे वेगवेगळे सर्जनशील उपक्रम आपण त्याच्यामध्ये त्याचा अंतर्भूत केलेले होते. मला असं वाटतं की प्रशासनामध्ये ह्या सगळ्याची गरज आहे का? असं तुम्हाला जाणवते का? हाच मोठा फरक आहे एज्युकेशन आणि ट्रेनिंगमध्ये. एज्युकेशन हा एक असा खरं पाहिलं तर तो ब्रॉड एक असा ॲक्टिव्हिटी आहे. एज्युकेशनमध्ये त्या एखादा स्पेसिफिक विषयाच्या खोलपर्यंत जाऊन आपल्याला माहिती घ्यावी लागते आणि आपण 2, 3, 5 वर्षापर्यंत एज्युकेशनमध्ये एखादा डिग्री असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल असं शिकतो. ट्रेनिंग हा त्या एज्युकेशनचा इम्प्लिमेंटेशनचा मुद्दा आहे. आणि म्हणून ट्रेनिंग साठी फक्त लेक्चर मोड किंवा फक्त पुस्तक वाचून हे काही शिकता येणार नाही. कारण की जेव्हा आपण ट्रेनिंगचा जो काही ट्रेनिंग मार्फत जे काही कॅपॅसिटी बिल्ड आपण करतो, त्याचा उपयोग लोकांसमोर किंवा ग्राउंडवर आम्हाला करायचं असतं. आणि म्हणून इथे फक्त लेक्चर किंवा फक्त एखादं हँड्स ऑन करून घेणे एवढं पर्यंत जमणार नाही. मात्र आपल्याला माहिती असेल, की बाबा जेव्हा आपण ग्रुपमध्ये काम करतो किंवा जेव्हा केव्हा आपण अनसर्टेन एन्व्हायर्नमेंटमध्ये काम करतो, आपल्याला काही प्रश्न दिलेला नाहीये, प्रश्न आले की आपण सॉल्व्ह करायचा. अशा एन्व्हायर्नमेंटमध्ये लोकांबरोबर काम करतो, तेव्हा आपण जास्त शिकतो. आणि हे काही रिसर्च मार्फत ते पूर्णपणे प्रूव्हन आहे, की आपण जे काही शिकतो जीवनामध्ये त्याच्यातला 70-80% आपण अनुभवातून शिकतो. आणि ट्रेनिंग म्हणजे अनुभवातून आलेला कॅपॅसिटी किंवा स्किल हा असं समजणं योग्य आहे. आणि जेव्हा आपण अनुभवातून शिकतो, तेव्हा फक्त त्या विषयाचा अनुभव नाहीये. ज्या काही जीवनामध्ये आपण जगतो इथे, तेव्हा आपल्या समोर जे काही गोष्टी येतात घरी, बाहेर, बाजारामध्ये किंवा आपल्या ऑफिसमध्ये काम करताना, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकाव्या लागणार. आणि स्पेशली शासनामध्ये काम करताना मॅन पॉवर मॅनेजमेंट किंवा आपल्या बॉसला कसं समजून घ्यायचं, आपल्या सबऑर्डिनेटला कसं समजून घ्यायचं, कलीग्सला कसं समजून घ्यायचं, हा फार महत्वाचा एक मुद्दा आहे. कारण की इथे काही आपण अ, अ, फार मोठा असा सायंटिफिक एक्सपेरिमेंट करत नाही. इथे जे ऑलरेडी आपल्याकडे माहिती आहे, ऑलरेडी आपल्याकडे ज्ञान आहे, त्याचा वापर करण्याचा एक प्रयत्न करतोय, शिकण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत ना, हे आपल्याला ओपन करतो. इट बेसिकली ओपन्स अवर माइंड टू व्हेरियस पॉसिबिलिटीज इन द गव्हर्नमेंट. जेव्हा आपण गव्हर्नमेंटमध्ये काम करतो ना, तेव्हा फील्डवर काम करताना आपल्याला बरेचसे लोकं भेटतात. आता काही लोकं फार गरजू असतात, काही लोकं पॉलिटिकल असतील, काही लोकं प्रेशर टाकणारे असतील. आता ह्या सगळ्यांना एका पद्धतीने हँडल करता येत नाहीये. जोपर्यंत आपण बाकी लोकांकडे कडनं शिकत नाही, ग्रुपमध्ये काम करत नाही, तर ह्या ग्रुप डायनॅमिक्स तयार करण्यासाठी हे सॉफ्ट स्किल्स आहेत. जसं पेंटिंग केलं तर तुम्हाला तुमच्या आत तुमच्या मनात जे काही भावना आहे ते कसं व्यक्त करायचं. त्याचं एक उदाहरण आहे पेंटिंग. तसेच कला महोत्सव असेल किंवा आपले कल्चरल प्रोग्राम्स असतील, त्याच्यामार्फत आपण आपल्याला व्यक्त कसं करायचं आणि आपल्या प्रोफेशनल जीवनामध्ये सुद्धा आपण आपल्या बॉस समोर किंवा आपण आपल्या सबऑर्डिनेट समोर किंवा लोकांसमोर व्यक्तच करतो ना आपल्या जे काही आपले आयडियाज असतील हे व्यक्त करतो. म्हणून मला तर असं वाटतंय, की हे आपण ॲज अ ट्रेनर म्हणून समजून घेतलं पाहिजे, की वी आर नॉट एज्युकेटिंग, वी आर ट्रेनिंग फॉर स्किल्स. आणि हे स्किल्स फार छोटे-छोटे, वेगळ्या-वेगळ्या पद्धतीचे असणार आहे. आणि हे स्किल्स जर आपण ग्रुपमध्ये केलं, ॲक्टिव्हिटी बेस्ड केला, तरच हे रुजणार आहे लोकांमध्ये. सर, आपण स्वतः एक उत्तम चित्रकार आहात, आम्हाला माहिती पण आहे. मी पण चित्र काढतो, स्केचिंग करतो. अ, जेव्हा आपण जॉईन झाला त्याच्यानंतर आम्ही जे बघतो की चित्रात आपण जसे रंग भरत जातो, तसं आपण छोटे 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 बदल करत अनेक गोष्टींमध्ये बदल करत आणि त्यात बऱ्याचशा गोष्टी छोट्या आहेत. तसं स्वतंत्रपणे विचार केला
तर आपल्या जिमच्या समोर सायकल्स आणणे, जिम रिनोव्हेट करणे, त्याच्यामध्ये प्रत्येक मशीन आणणे, बरोबर. अनेक ग्राउंड्स आपण तयार केले. आपण चित्रकारांना इथं अनेक वेळा बोलवलं. असे जे बदल घडवत आलो आपण, त्याच्यामागे नक्की तुमची भूमिका काय होती? आणि येत्या काळामध्ये हा बदल सतत ठेवण्यासाठी काय अप्रोच पुढच्या पण लोकांनी घेतला पाहिजे असं वाटतं? खरं पाहिलं तर हा माझा वैयक्तिक असा एक अ, अपेक्षा आहे किंवा इट्स माय पर्सनल चॉईस, की मी जिथे कुठे जातो, तर मला असं वाटतं, की मी वॉच करायला पाहिजे लोकांना किंवा ह्या त्या कॉन्टेक्स्टला किंवा सराउंडिंगला मी वॉच केलं पाहिजे आणि त्यातून काय शिकायचं आहे मला, हे मी शिकलं पाहिजे आधी, असं मला वाटतंय. उदाहरण जसं आपण दिला उदाहरण जिमचा. तर आता मीही जिम करतो. मला इथे चांगलं आमचे जे जिम इन्स्ट्रक्टर आहेत दोन्ही, त्यांनी चांगलं मला ते सवय लावून दिलेली आहे. त्यामुळे मी त्यांच्या प्रेरणेमुळे मी आता जिमला जातो. तर जिमला गेल्यानंतर मी ऑब्झर्व्ह करतो, की एक समजा 10 लोकं जिममध्ये काम करत एक्सरसाइज करत असतील, तर ते काय त्यांना काही अडचण येतंय का? उदाहरण, की समजा बरेच वेळा मी पाहिलं, की जिममध्ये एक्सरसाइज करताना जो आपला म्युझिक आहे, तो म्युझिकचा व्हॉल्यूम थोडा कमी आहे. तर मला लगेच ऑब्झर्व्ह होतो, की अरे कमी आहे. त्यामुळे त्यांना असं वाटतं, की व्हायला पाहिजे जास्त. तर मी जाऊन थोडंसं जास्त करतो. म्हणजे ऑब्झर्व्ह केलं ना आपण तर आपल्याला कळेल, की जे आपले क्लायंट्स आहेत किंवा आपल्या आजूबाजूला जे लोकं राहतात ना, त्यांना कोणत्या गोष्टी पाहिजे आणि हे फार जे गोष्टी त्यांना पाहिजे ना, हे फार मोठ्या गोष्टी नाहीयेत. हम्म. त्यांना फार पैशाची गरज नाहीये किंवा त्यांना फार अशा म्हणजे मोठ्या इन्स्पिरेशनची गरज नाहीये. छोट्या-छोट्या गोष्टी जर आपण टेक केअर करू शकलो, तर ते आपोआप मोटिव्हेट होतात आणि ते तुम्हाला अॅक्नॉलेजही करतात. हे मी पाहिलेलं आहे. आता सायकलीचं आपण उदाहरण दिलं. सायकल चालवताना जेव्हा आम्ही बघतो लोकांना, सकाळी 6:30 वाजता, 7 वाजता, तर ते एन्जॉय करतात. ते त्यांचा चेहरा बघून मलाही छान वाटतो. तर त्यामुळे मला असं वाटतं ना, की वी शुड हॅव द पॉवर और हॅबिट ऑफ ऑब्झर्व्हिंग व्हॉट इस हॅपनिंग अराउंड अस. इफ वी आर व्हेरी फोकस्ड इन ऑब्झर्व्हिंग anybody, including ourselves, then we will be in a position to understand what people want. If we are able to understand what people want, we'll be able to intervene. If you don't understand what people want, for example, in a lecture, if I start a lecture just like that, starting from the knowledge, PowerPoint, data, tables, I have not given a lot of thought to what people want, what my class wants. So, starting a lecture, one should first interact. 5 minutes, we should interact. We should we should ourselves understand what is the need of this class. Every class is different, every group is different. So, हे जे ही जी ऍक्टिव्हिटी आहे ना, जे मी करण्याचा प्रयत्न करतो, तेच मी इथे यशदामध्ये करण्याचा प्रयत्न केलाय. आपण जे सांगितलं खरं आहे. Bigger changes cannot only be brought by revolution. It is generally brought by incremental changes which are suitable for that particular environment. आपलं यशदाचं एन्व्हायर्नमेंट वेगळं आहे आणि हे स्पेसिफिक आहे. महाराष्ट्राशी संबंधित आहे, ऑफिसरशी संबंधित आहे, सरकारशी संबंधित आहे. त्यामुळे आपण ह्या स्पेसिफिक एन्व्हायर्नमेंटमध्ये छोट्या-छोटी गोष्टी चेंज करत गेलो ना, तर मोठा बदल 2 वर्षामध्ये, 5 वर्षामध्ये, 6 वर्षामध्ये, 10 वर्षामध्ये दिसेल. असंच माझा असा प्रयत्न राहिला आणि हे सतत टिकवण्यासाठी आता आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. इथे चांगली टीम आहे. जर सतत आपण बोलत राहिलो आणि एकमेकांशी संवाद करत राहिलो, तर आपल्याला समजेल, की बाबा आज समजा कॅन्टीनमध्ये एखादं चांगलं ह्या कॅन्टीनमध्ये चांगला त्यांनी डिश बनवलेल्या आहेत, त्या कॅन्टीनमध्ये नाही. हे आपल्याला फीडबॅक मिळतं ना, मग आपण दुसऱ्या कॅन्टीनला सांगू शकतो, की बाबा तुम्ही बाबा ह्यांचं बघा ना आणि यांनी चांगला केलं म्हणून तुम्ही करायला पाहिजे. सो संवाद साधून जे प्रॉब्लेम आहे त्याचं सोल्युशन काढणे, हा मला वाटतं फार महत्वाचं आहे आणि ऑब्झर्व्ह करणे. Yes. हे 2 गोष्टी मला वाटतं फार महत्वाच्या आहे. तर याला जोडूनच हा प्रश्न आहे माझा, की मागल्या 22 महिन्यांपासून आम्ही बघतोय तुम्हाला. तुमचा स्वभाव एकदम शांत, संयमी आणि आता जसं तुम्ही म्हणाले, की दुसऱ्यांना आनंदी ठेवण्यामध्ये तुमचा काय हातभार लागेल, असा तुम्ही नेहमी प्रयत्न करता आणि आम्ही पण ते अनुभवतो, की तुमच्या सोबत राहणारे जे आजूबाजूचे लोक आहेत ते आनंदी असतात. मला असं वाटतं, की प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये
हा गुण फार कमी, बरेचदा कमीच आढळतो. ह्याच्यासाठी तुम्ही काही विशेष स्वतःमध्ये बदल केले का? म्हणजे पूर्वीपासून असे आहात की बदल केले, जसे जसे अनुभव येत गेले तसे? आणि बाकीच्यांना पण हे बदल करण्यासाठी कसं उद्युक्त कराल तुम्ही? मी एक रिफ्लेक्ट करू शकतो, की पूर्वी मी कसं होतो आणि आज मी कसा आहे. त्याच्यात फार मोठा काही असा बदल नाहीये. परंतु मी एक प्रयत्न करतो, की ज्या काही गोष्टी मी दिवसभर करतो किंवा माझ्यासोबत होतो किंवा आम्ही जे ऑब्झर्व्ह करतो आजूबाजूच्या लोकांना किंवा परिस्थितीला, त्याच्यावर एक शांत राहून रात्री, संध्याकाळी, सकाळी सुद्धा आम्ही थोडा विचार करतो, की बाबा हे जे काही केलेलं आहे मी, त्या किंवा माझ्याबरोबर घडलेलं आहे, त्याच्या पेक्षा वेगळं काही होऊ शकत होतं का? आणि जर त्याच्यामध्ये मला काही बदल करून पुढच्या वेळेस काही करता येते का? याच्यावर थोडा विचार करतो मी. आणि तो विचार केल्यामुळे बरेच वेळा आयडियाज येतात किंवा काही लोकांनी सुचवलेले आयडियाज आम्ही त्याच्यावरही विचार करतो. आणि बरेच वेळा आम्हाला असं समजलेलं आहे, की आमच्यापेक्षा फार उत्तम आयडिया असलेले आमच्या आजूबाजूचे जे ऑफिसमधले लोक आहेत ना किंवा घरी आहेत ना, त्यांना फार उत्तम आयडिया आहे त्यांच्या डोक्यात. आणि हे आपण जर फक्त ऑब्झर्व्ह करू शकलो, त्यांच्याबरोबर बोलू शकलो, तर आम्हालाही आमच्या मनात जे काही शंका किंवा प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे, त्याचं समाधान होतो. तर त्यामुळे मला असं वाटतंय, की मला नेहमी असं वाटतंय, की एव्हरीथिंग दॅट यू डू, स्टार्टिंग फ्रॉम ब्रीथिंग, इट टीचेस यू समथिंग. And if I am able to focus and learn from anything what is happening, then it's a life which I will enjoy. आणि याच्यासाठी मी सकाळी थोडं अर्धा तास किमान दर दिवशी विपश्यना करतो आणि त्याचाही मला फार मोठा फायदा होतो. फार पूर्वी एक मला वाटतं 8 7-8 वर्षापूर्वी मी विपश्यनाचा कोर्स केला आणि तेव्हापासून मी कंटिन्युअसली वाचतो आणि स्वतः मेडिटेशन सकाळी करण्याचा प्रयत्न करतो. बरेच वेळा होत नाही, परंतु करतो मी. तर यशोदामध्ये ज्या महत्त्वाच्या उपलब्धी आपल्या काळात झाल्या, त्याच्यामध्ये आपलं सेंटर ऑफ एक्सलन्स इन लँड ॲडमिनिस्ट्रेशन मार्फत झालेलं काम आहे. त्याचबरोबर आपण एक 8च्या पेक्षा जास्त MOUज फार महत्त्वाच्या नावाजलेल्या संस्थांबरोबर केलं. याच्यामागे नक्की काय भूमिका होती? आणि विशेषतः आजकालच्या बदलच्या काळामध्ये आणि नवीन शैक्षणिक धोरण आल्यानंतर याच्याकडे आता लोकांनी कसं बघितलं पाहिजे? हे आम्हाला जरा सांगा. आज जसं मी सुरुवातीला सांगितलं ना, की ट्रेनिंग हा फार एक वेगळा विषय आहे. एज्युकेशन आणि ट्रेनिंगमध्ये फार मोठा फरक आहे. आणि आता आजच्या घडीला जसं आपण सांगितलं, की ट्रेनिंग म्हटल्यानंतर ट्रेनिंगमध्ये टेक्नॉलॉजीचा विषय आला. नवीन-नवीन कॅपॅसिटी, नवीन-नवीन स्किल्सचा समावेश आहे. हे स्किल्स देणार कोण? हा विषय आज आहे. तर आपल्या शासनाच्या सिस्टममध्ये आज जे लोकं शिकवतात ना, ते बरेचसे लोकं जे आहेत, जे चांगले आहेत आणि त्यांना फार नॉलेज आहे. परंतु ते आता रिटायरमेंटकडे आहे किंवा त्यांनाही स्वतःला अपडेट होण्याची गरज आहे. आणि अपडेट हे करणार कोण? आपल्या देशामध्ये किंवा पुण्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये जे अशी संस्था आहेत, IIT पवई आहे, IIMs आहेत, आपल्याकडे चांगले गोखले इन्स्टिट्यूट आहे किंवा असे मोठे-मोठे असे संस्था आहेत, ज्यांच्या एका क्षेत्रामध्ये फार डीपमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. तर यांच्या मार्फतीने आपण जर ट्रेनिंग आपण करू शकलो इथे, तर आम्हाला लेटेस्ट टेक्नॉलॉजीच्या ची माहिती मिळणार आणि त्याचा वापर आपण करू शकतो. शासकीय काम करताना एक लक्षात येते, की टेक्नॉलॉजी हा फार महत्वाचा आहे. परंतु फक्त टेक्नॉलॉजी जर आपण शिकलो, तर आपण ग्राउंडवर काम करू शकतो का? 100% हे नाही सांगता येत आपल्याला. म्हणजे या संस्थांना सुद्धा आपल्याला सांगायची गरज आहे, की तुम्ही जेव्हा ट्रेनिंग किंवा नॉलेज देता एखाद्या स्पेसिफिक डोमेनमध्ये, तर त्याला तुम्ही थोडासा बदल करून गव्हर्नमेंटच्या गव्हर्नमेंट ऑफिसरसाठी सूट होईल. अशा बदल करून केस स्टडीजचा वापर करून तुम्ही जर करू शकत असाल, तर आमच्यासाठी फार महत्त्वाचं ठरणार आहे. आणि ही कॅपेबिलिटी जी आहे ना, आज शासनामध्ये थोडी कमी आहे. एखाद्या गोष्टींवर रिसर्च करून, डेटा गोळा करून, केस स्टडी बिल्ड करून, हे काम करून घेण्याच्या ची कॅपेबिलिटी थोडी कमी आहे, असं मला वाटतंय. यशदामध्ये सुद्धा आपण याच्यावर काम करतोय, परंतु हे कमी आहे. आणि ह्या सगळ्या इन्स्टिट्यूशन जे नवीन आहे, स्पेशली न्यू एज्युकेशन पॉलिसी आल्यानंतर जे मल्टी डिसिप्लिनरी अप्रोच आहे एखाद्या स्टडीचा डिसिप्लिनचा,
तर त्याचा मोठा फायदा आपल्याला नवीन नवीन संस्थामार्फत होणार आहे. जसं आपण केस स्टडी डेव्हलपमेंटसाठी फ्लेम बरोबर बसलो, तर एखादा केस स्टडी जर आपण घेतली तर त्याच्यामध्ये सायकॉलॉजीचाही वापर होतो, त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर होतो, त्याच्यामध्ये फायनान्सचा वापर होतो. जोपर्यंत हे सगळ्या डोमेनचे लोक एस्पेशली जे एक्सपर्ट्स आहेत ते बरोबर येत नाही, तोपर्यंत आपण त्या केस स्टडीचा भरपूर फायदा नाही घेऊ शकत. आणि ह्या सगळ्या ज्या इन्स्टिट्यूशन्स आहेत ज्यांच्या बरोबर आपण एमओयू केलेला आहे, आपण आता नवीन कोर्सेसही त्यांच्या बरोबर तयार करतोय. नक्की मला असं वाटतंय की पुढे जाऊन ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम हे सगळे कोर्सेस अजून चांगले होतील, कारण की आपलाही फीडबॅक त्यांना मिळणार आहे आणि तेही त्यांनाही त्याचा फायदा होणार आहे. आणि आपल्याला एक चांगला सिरीज ऑफ कोर्स आपल्याला तयार करून मिळेल आणि आपण नवीन जे लोक शासनामध्ये येत आहेत त्यांच्यासाठी चांगला कोर्स आपण डिलिव्हर करू शकतो. म्हणजे मला असं वाटतं की ह्या सगळ्या एमओयूमुळे यशदाला जो दीर्घकालीन फायदा होणार आहे, म्हणजे यशदाचं जे प्रशासकीय धोरण म्हणायला पाहिजे, जे आपण म्हणतो विचारांचं व्यासपीठ आहे, तर ते अधिक प्रगल्भ होईल असं वाटते तुम्हाला या दृष्टीने? बरोबर आहे. बिलकुल. आणि जसं आपला जो काम आहे ना, महाराष्ट्रामध्ये स्पेशली फार मोठं राज्य आहे. आपले जे आपला जो लोकसंख्या आहे तो फार मोठा आहे. आणि सर्व्हिसेस जे गव्हर्नमेंट म्हणून देतो, त्याची संख्या फार मोठी आहे. आणि आपला ट्रेनिंगचा जो बजेट आहे किंवा ट्रेनिंगसाठी जे चांगले इन्स्टिट्यूट्स आहेत ते फार कमी आहेत. आणि आपल्याकडे लोकसुद्धा कमी आहेत. आणि हे जे चांगले इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांचाही आपण वापर करू शकलो तर एका वेळेस कमी पैशामध्ये कमी वेळात आपण एक्सपॅन्ड करू शकतो, स्केलमध्ये ट्रेनिंग देऊ शकतो. हा फायदा आपल्याला एमओयू थ्रू आपल्याला होणार आहे यशदा. प्रशिक्षणाच्या दर्जाबद्दल आपण पहिल्या दिवसापासून बोलत होतो. बऱ्याच लोकांच्या ते लक्षातही येत नव्हतं की नक्की दर्जा वाढवायचा म्हणजे काय करायचं. पण आपण मोठ्या फाउंडेशन कोर्सेसमध्ये 2-2, 3-3 दिवसाचे मॉड्यूल्स आणले. स्पेशालिस्ट लोकांनी येऊन इथे शिकवलं. त्यांच्यासाठी कधी आपण ग्रुप डिस्कशन आणि कुठल्या वेगवेगळ्या टीचिंग मेथड्स पण वापरल्या. आणि अनेक वेळा गरज लागेल त्यावेळी ॲडिशनल मॅनपॉवर पण कोर्ससाठी आपण दिली. कोर्स सुरू होण्याच्या अगोदर काही कोर्सेसला आपण 20 पेक्षा जास्त मीटिंग घेतल्या आहेत. म्हणजे हे रेकॉर्डवरच आहे की फाउंडेशन कोर्सला आपण सगळ्यात जास्त वेळा सगळे लोक एकत्र बसत होतो. ही ही काय भूमिका आहे आणि कदाचित ही यशदाची पद्धतच कदाचित अकॅडमिक इन्स्टिट्यूशनमध्ये आता यावी लागेल, असं आता नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये पण दिसतंय की एकच प्राध्यापक शिकवतोय एकच कोर्स पूर्णपणे. हे पण आता आउटडेटेड होईल आता, असा काळ आला आहे. तर याच्याबद्दल नक्की काय सांगता येईल की दर्जा आणण्यासाठी आपण जे एफर्ट करतो त्याच्या मागे नक्की काय विचार होता आणि याची पुढची दिशा काय असली पाहिजे? Good training is like good stage acting, good play. A play is like a performance for 1 hour, which is the best possible rendering of the skills. पण त्यासाठी त्या परफॉर्मर्स जे काही 15-20 परफॉर्मर्स असतील, त्यांची तयारी 2-2, 3-3 वर्षाची असते. त्याचे दिग्दर्शक, त्याचे म्युझिशियन किंवा जे स्क्रिप्ट रायटर हे किती वेळा तरी अ, अभ्यास करून मग त्या स्टेजवर येतात. वी शुड always treat every training very seriously. Training is a very, very serious business. If we realize that training is a serious business, then only 10% of what we know gets actually implemented in the training during the training duration. 90% is probably we will have to rehearse but may not be used. So जसा आईसबर्गला कसा आपला वरती 10% दिसतो खाली 90% आहे, तसंच ह्याच्या प्लॅनिंग मध्ये आपल्याला जास्त वेळ घालवला पाहिजे, प्लॅनिंग मध्ये जास्त वेळ दिला पाहिजे. आणि एकदा कोर्स सुरू झाला की मग आपल्याला बरेचसे बदल नाही करता येत, कारण की आपले कोर्सेस 30 दिवस 35 2 महिने 2.5 महिन्याचे असतात. आणि एकदा कोर्स सुरू झाला आपल्याला बरेचसे कोर्स करेक्शन करता येत नाही. म्हणून प्लॅनिंग जर रिगरस असेल आपली, तर बरेच काही आपल्याला अँटिसिपेट करता येते. आणि आपल्याकडे चांगली टीम असल्यामुळे काही लोक जीएसटी मध्ये एक्सपिरियन्स्ड आहेत, काही लोक फिजिकल ऍक्टिव्हिटीज मध्ये चांगले एक्सपिरियन्स्ड आहेत, काही लोक अकॅडमिक्स मध्ये एक्सपिरियन्स्ड आहेत. त्या सगळ्यांचा जर आपण अनुभवाचा फायदा घेतला तर आम्हाला कळतं की बाबा आपल्याकडे डायव्हर्स बॅकग्राऊंड मधून येणारे लोक आहेत ट्रेनिंगसाठी, तर त्यांच्या सगळ्या गरजा सॉल्व्ह करून
सांभाळून आपल्याला जर ट्रेनिंग व्यवस्थित द्यायचं असेल, तर काय-काय आपल्याला आधीपासून तयारी करून ठेवावं लागेल. आणि मला वाटतं, की एव्हरी सक्सेस ऑफ एव्हरी ट्रेनिंग डिपेंड्स ऑन हाऊ वी प्रिपेअर. आणि प्रिपरेशनच्या वेळेस रिगरस होणे फार आवश्यक आहे. आपण कितीही प्रश्न विचारू शकतो ॲट द टाईम ऑफ प्रिपरेशन, की तुम्ही ह्या ची चर्चा करतायत, का करतायत? 3 दिवस पाहिजे तुम्हाला का पाहिजे? 2.5 दिवसामध्ये होऊ शकतो का? किंवा याला जास्त पाहिजे? हे इट शुड बी डिबेटेड. कारण की आज आपला जो क्लायंट आहे म्हणजे पब्लिक आहे, त्याला काय हवं आहे ॲज अ सर्व्हिस, त्याच्यावर आपण उद्या जाऊन काम करणार आहोत फील्डमध्ये आणि आपल्यावर फार मोठी जबाबदारी आहे ॲज अ गव्हर्नमेंट सर्व्हंट. तर आपल्याला ट्रेनिंगमध्ये सुद्धा आता कसं आहे, आपण जेव्हा ट्रेनिंगला जातो, तर पूर्ण 30 वर्षाच्या आपल्या पिरियडमध्ये आपण 2 ते 3 ट्रेनिंग करतो. आता यू कॅन इमॅजिन की यू आर सर्व्हिंग पीपल फॉर 30 इयर्स. And you need to be trained more, but whenever you are trained, it should be your best days for gaining any knowledge and skill. So that is why if we have to perform the best, we have to plan much better than the best. थँक्यू. तर एक प्रश्न आहे की जो तुमच्या मागच्या वर्षाशी संबंधित आहे. आपण एक राज्य प्रशिक्षण परिषद घेतली होती आणि ती महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आयोजित केलेली होती. या राज्य प्रशिक्षण परिषदेमध्ये आपण राज्यभरातल्या फक्त प्रशासकीय प्रशिक्षण संस्थाच नव्हे, तर तांत्रिक प्रशासकीय प्रशिक्षण संस्था पण आपण बोलवल्या होत्या. आणि ह्या सगळ्या प्रशिक्षण संस्था एका प्लॅटफॉर्मवर येण्याची ही पहिली वेळ होती. यावेळी आपण प्रशिक्षणाच्या वेगवेगळ्या पद्धती तिथे इंट्रोड्यूस केलेल्या होत्या. MKCL चे विवेक सावंत बरोबर. आलेले होते त्यावेळी. आणि आता जे आपण राज्य प्रशिक्षण धोरणामध्ये बदल करण्याचं निश्चित करतो आहोत आणि त्याच्या दृष्टीने प्रक्रिया चालू आहे. तर ती राज्य प्रशिक्षण परिषद आणि आता राज्य प्रशिक्षण धोरणामध्ये बदल याची तुम्ही कशी सांगड घालाल आणि हे यशदासाठी आता काय दिशादर्शक ठरणार आहे, याबद्दल थोडं आपलं मत मांडावं. त्या राज्य प्रशिक्षण परिषदेचा फार मोठा मलाही फायदा झाला. कारण की आम्हालाही असं बऱ्याचशा गोष्टी जे टेक्निकल इन्स्टिट्यूशन्स आलेले होते, त्यांचे काही इश्यूज वेगळे होते. तर ते काही आम्हाला ऐकायला मिळालं आणि असं लक्षात आलं, की आपण सगळे काही गोष्टी नाही करू शकत. एका प्लॅटफॉर्मवर किंवा एका इन्स्टिट्यूटद्वारे सगळ्या प्रकारच्या सगळ्यांना ट्रेनिंग असं देऊ शकत नाही. म्हणजे नेटवर्किंग हा फार महत्त्वाचा असणार आहे, की नेटवर्क ऑफ इन्स्टिट्यूशन्स. आता इन्स्टिट्यूशन्स प्रायव्हेट असू शकतात, इतर ट्रेनिंग इन्स्टिट्यूशन गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे ट्रेनिंग इन्स्टिट्यूशन्स असू शकतात, एन-जी-ओज असू शकतात. आपण एन-जी-ओजला असोसिएट केलेले आहेत, एन-जी-ओजला सांगितलेलं आहे, ॲक्टिव्हिस्ट्स असू शकतात. त्या ॲक्टिव्हिस्टलाही आपण बरेच वेळा मॉड्यूल्स सांगितलेले आहेत इम्प्लिमेंट करायला आणि त्यांनी चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. राज्य प्रशिक्षण धोरणामध्ये आपण जो प्रपोज्ड आहे त्याच्यामध्ये असा बदल अपेक्षित आहे किंवा आपण सुचवलेला आहे, की आता फार जग पुढे गेलेलं आहे. फार डिजिटल आपण झालेलो आहोत. त्यामुळे फार काही फक्त प्रेमाइसेसमध्ये येऊनच शिकलं पाहिजे असं नाहीये. तुम्ही फार दूर राहून सुद्धा फेस टू फेस येऊ शकता. सेल्फ पेस्ड लर्निंग करू शकता. हायब्रिड मोडमध्ये लर्निंग करू शकता. ह्या सगळ्या गोष्टी आता आणण्याची गरज आपल्या राज्य प्रशिक्षण धोरणामध्ये आहे आणि आपण आता प्रपोज केलेलं आहे. उदाहरण, की आपण यशदामध्ये डिजिटल लर्निंग लायब्ररी लॅब सुरू केलेला आहे आणि त्याच्या मार्फतीने आपण काही 7-8 कोर्सेस आता सुरू करतोय. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी जे इन्फॉर्मेटिव्ह आहेत, परंतु त्याला समजून सांगायला वेळ लागतो आणि एका क्लासमध्ये वेगवेगळ्या स्तरावरचे लोक असतात. तर ते एका पेसमध्ये जाऊ शकत नाही. फार इन्फॉर्मेटिव्ह आणि डेटा बेस्ड इन्फॉर्मेशन आहे. तर त्याला आपण ऑनलाईन करू शकतो. म्हणजे ते त्यांच्या पेसनुसार शिकू शकतात. आणि आल्यानंतर त्यांचे जे क्लॅरिफिकेशन आहेत क्लासमध्ये आल्यानंतर, क्लॅरिफिकेशन्स असतील, प्रश्न असतील, तर ते आपल्याला विचारू शकतात. अशा पद्धतीचं काम आपण करतोय आता, परंतु बरेचसे असे प्लॅटफॉर्म्स आहेत, ज्यांनी ऑलरेडी हे काम केलेलं आहे. बरेचसे इन्स्टिट्यूशननी चांगले कोर्सेस केलेले आहेत. तर असे जे कोर्सेस आहेत, ते आपल्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना मिळालं पाहिजे आणि यशदाच्या याच्यामध्ये सेंट्रल रोल राहायला पाहिजे. कारण की यशदामध्ये आपले जे ट्रेनर्स आहेत, त्यांना माहिती आहे, की कोणत्या प्रकारचे ट्रेनिंग आपल्या लोकांना म्हणजे शासकीय एन्व्हायर्नमेंटमध्ये जास्त उपयोगीचे ठरणार आहे. मग ह्या ज्या संस्था ज्यांनी ऑनलाईन किंवा हायब्रिड असे ट्रेनिंग बनवलेले आहेत कोर्सेस, तर त्याची निवड करणे, त्याची क्वालिटी चेक करणे, त्याचं इंडेक्सिंग करणे,
रँकिंग करणे, हे काम मला वाटतं यशदाच्या असणार आहे. आणि आज जसं आपल्या यशदाला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रेनिंगची जबाबदारी सगळ्यांसाठी दिलेली आहे शासनाने मागच्या ट्रेनिंग धोरणानुसार. परंतु आता आपल्याला असं समजून आलेलं आहे की काम ऍडमिनिस्ट्रेटिव्ह असेल किंवा टेक्निकल असेल, शेवटी आपल्याला काम लोकांसाठी करायचं आहे आणि त्या सगळे हे काम करत असताना आपल्याला बरेचसे स्किल्स लागतात, जे काही त्या डोमेन स्पेसिफिक नसतात. नॉलेज डोमेन स्पेसिफिक असणार आहे, परंतु जे स्किल्स आहे ज्याचा वापर त्या इम्प्लिमेंटेशन साठी होणार आहे, त्याच्यासाठी डोमेन ची गरज नाही आहे, त्याच्यासाठी स्किल्सची गरज आहे. त्या स्किल्स आपण ऍज अ यशदा अपेक्स इन्स्टिट्यूशन, महाराष्ट्राचे अपेक्स इन्स्टिट्यूशन म्हणून आपण दिलं पाहिजे. म्हणून सगळे ट्रेनिंग टेक्निकल असेल किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह असेल, ते यशदा थ्रू जर झाला तर त्याचा मोठा फायदा नक्की पूर्ण राज्याला आणि आपल्या शासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांना होणार आहे. सर, महाराष्ट्र एवढं मोठं राज्य आहे आणि जगातल्या अनेक देशांपेक्षा जास्त क्षेत्रफळ पण आणि लोकसंख्या पण असणारं एक राज्य आहे. पुढच्या शतकाची ट्रेनिंग मधली गरज विचारात घेऊन सरकारने आपल्याला तातवडेला जमीन दिली आहे. बरं. तर येत्या काळामध्ये 25 वर्षामध्ये यशदाला आपण तातवडेच्या कॅम्पसमध्ये अशा पद्धतीने विकसित होताना पाहतो आणि आयडियली फार ज्येष्ठ प्रशासक कदाचित त्या काळात आपण असाल, तर असं तुमचं काय विजन आहे? हा फार महत्वाचा एक टप्पा ठरणार आहे यशदासाठी. आपण 16 एकरापासून 120 एकरापर्यंत जातोय आणि तिथे आज आपण 400 लोकांना एका वेळी ट्रेनिंग देऊ शकतो. तिथे आपण 3000 पर्यंत लोकांना एका वेळी ट्रेनिंग देऊ शकतो. ही फार मोठी गोष्ट आहे आणि मला असं वाटतंय की पूर्ण देशामध्ये ही पहिली अशी संस्था ठरणार आहे ज्यांच्याकडे एवढी मोठी कॅपेबिलिटी राहणार आहे. अर्थात ऑफलाईन कॅपॅसिटी आपल्याकडे फार मोठी राहणार आहे, परंतु जसं मी मगाशी सांगितलं की सगळ्या काही डोमेन रिलेटेड ट्रेनिंग असेल किंवा टेक्निकल ट्रेनिंग असेल, हे काही सगळे आपण देऊ शकत नाही. एवढी बँडविड्थ आपल्याकडे नाही आहे. आणि आज इथून पुढे ज्या पद्धतीने आपण पुढे जातोय ना, एवढा फास्ट पेसने पुढे जातोय की आपल्या गरजाही दर 10 वर्षाने बदलणार आहे. आता जसं आज एआय आहे, उद्या काहीतरी वेगळं येणार आणि आपल्या स्किल्समध्ये फार मोठ्या प्रमाणात बदल होणार आहे. म्हणजे एका सर्व्हेनी रिसर्चनी असं सांगितलेलं आहे की बाबा आता इथून पुढे तुम्ही 30 वर्षाच्या कालावधीमध्ये तुमच्या वर्किंग एजमध्ये किमान 5 ते 6 स्किल्स किंवा 5 ते 6 वेळा तुम्हाला स्किल्स बदलावा लागणार आहे. प्रायव्हेट सेक्टरमध्ये नक्की आणि गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा तुम्हाला किमान 2 ते 3 वेळा तुमच्या स्किल्स रिवाइज पूर्णपणे करावा लागणार आहे. तर त्यामुळे हा कॅम्पस जरी मोठा असला आणि आपण एवढी कॅपॅसिटी आपण जनरेट करतोय, परंतु शेवटी ह्यामध्ये सगळ्या नेटवर्क जे आपले नेटवर्क ऑफ इन्स्टिट्यूशन्स आहेत ना, ते बाहेर आहेत किंवा जे इव्हन इंटरनॅशनल असतील, त्यांना जोडणे यशदाबरोबर मला असं वाटतंय की हे पुढच्या काळामध्ये आपल्याला फोकस रित्याने असं करावं लागेल. आपण कॅपॅसिटी निर्माण करतोय, परंतु त्या कॅपॅसिटीचा वापर करणारा जो मॅनपॉवर आहे, म्हणजे यशदाचे फॅकल्टी किंवा त्यांच्या तिथे येणारे ऑफिसर्स, त्यांच्या सुद्धा कॅपॅसिटी बिल्डिंग ह्या मोठ्या प्रमाणात ह्या नेटवर्कच्या थ्रू व्हायला पाहिजे. जसं आपण आज फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या माध्यमातून आपल्या देशामध्ये, राज्यामध्ये, देशामध्ये इव्हन इंटरनॅशनल ट्रेनिंग सुद्धा आपल्या फॅकल्टीला दिली पाहिजे, जेणेकरून ते चांगल्या पद्धतीने आपल्या ताठवतेचा वापर करून सगळ्यांना ट्रेनिंग देऊ शकतात. म्हणजे I see that in the next maybe 10 years, I see Yashada as a important part of a very big network in the entire country, where all the central training institutions, specific department related training institutions of Government of India, and all the state training institutions will become a part of a network, which they will be able to exchange their methodology, best practices, training, resources, everything will be exchanged. Yashida will become a major part, major node, you can say, in the network. That is what I see, and I feel maybe in the next 10 years I'm going to retire, but end of the 10 years I'll come here in Tatode and see that has happened. Yashida has become maybe a very big node of that network. माझा पुढचा शेवटालाच आपण जातोय आणि शेवटचा प्रश्न हाच होता की येणाऱ्या 10 वर्षामध्ये तुम्ही यशदाला कुठे पाहता. तर तुम्ही ह्याच प्रश्नातून त्याचं उत्तर दिलेलं आहे
की यशोदाला अशा ठिकाणी तुम्ही, आणि नक्कीच हे आम्हा सगळ्यांचं एक स्वप्न आहे. यशोदा फक्त राज्यातीलच नव्हे तर देशातील प्रशासकीय नव्हे, सर्वच प्रशिक्षण संस्थेची एक सर्वोच्च संस्था असावी, शिखर प्रशिक्षण संस्था असावी. आणि आपल्यासारखा प्रशासकीय अधिकारी यशोदाला लाभला, हे नक्कीच त्याचं एक यशोदाचं पण खूप मोठं भाग्य आहे. शेवटाकडे वळूया सर. एक रॅपिड फायर राऊंड घेऊया. एकाच शब्दामध्ये उत्तर द्यायचं फक्त, फार किचकट नाही आहे, फक्त एकच शब्द पाहिजे. ओके. प्रशासनातील सर्वात महत्वाचा गुण. गुण. एकच गुण पाहिजे. पेशन्स. व्हेरी गुड, पेशन्स. दुसरा प्रश्न, प्रशिक्षणाला जोडावयाचा एक शब्द. प्रशिक्षण आणि एक कुठला ते शब्द. स्किल. स्किल. थँक्यू सर. यशोदा आपल्या दृष्टीने. व्हेरी ग्रीन. ओके. 2 शब्द होता परंतु ग्रीन. ग्रीन. व्हेरी गुड. आणि भविष्यातील प्रशासन, तंत्रज्ञान की मूल्य, मानवी मूल्य. मूल्य. खूपच छान. इथे मला वाटते आपण हा संवाद थांबवूया. आजच्या संवादातून मला वाटते मित्रांनो एक गोष्ट आपल्या समोर आलेली आहे की प्रशासन म्हणजे केवळ नियम आणि फाईल्स ह्याच दृष्टीने प्रशासनाकडे पाहायला नको, तर प्रशासन म्हणजे माणूस घडवण्याची एक कला, आणि प्रशिक्षण हे त्याचं एक सर्वात महत्वाचं माध्यम. शांत, संयमी, उच्च विचारसरणी, आपण म्हणतो की साधी राहणी आणि उच्च विचारसरणी, असे माननीय महासंचालक निरंजन कुमार सुधांशू सर आज आपल्या सोबत होते. त्यांनी नक्कीच यशोदालाच नव्हे तर प्रशासकीय प्रशिक्षणाला आणि संपूर्ण राज्याला प्रशिक्षणासाठी एक नवी दृष्टी प्राप्त करून दिली आहे. आणि या संवादामध्ये आपल्यासोबत माननीय श्री शेखर गायकवाड सर सुद्धा होते. या दोघांचंही या संवादासाठी मी आभार मानते. धन्यवाद सर. थँक्यू. आभार. धन्यवाद.